हाय, जय श्रीराम. तर आज आज छान असं वेगळं काहीतरी बोलूया, ठीक आहे. तर मे महिना चालू आहे. खूप अशी गरमी होत आहे आणि लग्न पण चालूच आहे, कारण की असं नाही की आपण विचार करतो की अरे आता कसं अधिक मास पण लागत आहे. तर त्याच्यामुळे कोणी कोणी कसं म्हणजे त्याच्या आधी करून घेतात, नाहीतर मग जून महिन्यापर्यंत तरी लग्न राहतात काही काही लोकांचे, असं पण आहे. तर खूप सारे जे आहेत तर मे महिन्यातच लग्न आहेत असं आहे. अधिक महिना जे आपले हिंदू लोक आहेत त्याच्यामध्ये ते लोक कसं आपल्या याच्यामध्ये कसं आहे अधिक मास आहे तो पाळतो आपण. तर त्याच्यामुळे जे मे महिन्यात खूप लग्न चालू आहे. तर मी एवढ्या गरमीमध्ये जे म्हणत आहोत तर असतेच असं म्हणून नाही, पण दिवसेंदिवस कसं गरमी वाढत आहे त्याच्यामुळे ते कसं आपल्याला थोडंसं त्रास होते. आणि पुन्हा मनाचं म्हटलं तर लग्न कसं ठीक आहे हॉलमध्ये वगैरे राहिलं तर ठीक आहे, पण असं म्हणजे जे म्हणतात ना बाहेर कुठे पण जातो म्हटलं तर कसं जाणं पुन्हा वापस येणं आणि गरमीचं पुन्हा तडाखा, बसा भेटत नाही, गाड्या भेटत नाही, हे ते असं पण थोडंसं आपल्याला त्याची थोडीशी म्हणजे हे काळजी घ्यावं लागते किंवा थोडंसं आपल्याला म्हणजे नाही का हे करावं लागते की अरे बाहेर गेलं तर नाही का आपल्या म्हणजे स्वतःची थोडंसं आपल्याला वाटते. कारण की कसं आहे झाव पण लागायची शक्यता असते, कारण की उन्हामध्ये. कारण की मी आपलंच म्हणजे जे आहे ते सांगत आहे. तर सांगायचं एक म्हटलं तर आमच्याच जे रिश्तेदारामध्ये माझ्या हजबंडच्या जे आहे तर तिथे आम्ही गेलो, म्हणजे जे लग्न होतं त्या म्हणजे नाही का तिथे म्हणजे गावात होतं लग्न, जे विलेज म्हणतो आपण, तिथे होते लग्न. तर कसं आहे की म्हणजे आमच्याकडे पण मी पण असंच बघितलं आहे की घरी जर लग्न राहिलं, जर आता म्हणजे जसं नवरीन कोणी कोणी कसं नवरीला बोलावतात आपल्या घरी, जे नवरदेवाच्या घरी, अशी पण कधी कधी म्हणजे प्रथा आहे किंवा करतात असं आहे. तर काय होते की आमच्याच गावामध्ये जे आहे ते लग्न होतं, आता 2 दिवसा अगोदरची गोष्ट आहे. तर ते लग्न 5 वाजता लागलं, पण त्या दिवशी थोडंसं वातावरण कसं थोडंसं ठीक होतं. कारण की कसं आहे थोडंसं म्हणजे नाही का हलकासं आभाळ झालं होतं, म्हणजे हलकं म्हणजे चांगलंच आभाळ थोडंसं झालं होतं, म्हणजे पाऊस वगैरे नाही आला पण आभाळ होतं. आणि जे वातावरण आहे ते छान असं म्हणजे म्हणताना हवा थोडीशी सुटली होती, हलकी हलकी, जे हवातून नाही म्हणत आपण, हवा सुटली होती छान. तर इतकं छान वाटत होतं ते वातावरण की त्यांनी ना आचारी बोलवल्या होत्या. तर बाहेरच असं स्वयंपाक होता छान, बाया पोळ्या ताज्या जे आपण ताज्या ताज्या जे गरम गरम पोळ्या म्हणतो त्या करत होत्या, भाजी अशी गरम गरम होती. तर ते लोक असं म्हणजे नाही का दुपारला स्वयंपाक करत होते असं आहे. आणि मग संध्याकाळला जे म्हणतं 5 वाजता जे लग्न झालं, जे गावात म्हणत आहोत आमच्या, तर आम्ही 5 वाजता गेलो. आणि मग म्हटलं की जे म्हणतात ना की म्हणजे जसं म्हणतो आपण की पहिलं रिश्तेदार जेवले पाहिजे, त्यांचे जे यांच्या घरी लग्न आहे, मग जे गावातले लोक आहेत ते जेवतात असं आहे. म्हणजे इकडं असं आहे. आणि म्हणजे कुठं कुठं असं राहते की झालं लग्न झालं की आपण लगेच जेवतो असं आहे, तर इकडे असं नव्हतं असं आहे. तर एक सांगायचं म्हटलं तर तेच म्हणतो की कुठेही आपण जातो म्हटलं तर आम्ही तसंच आता आपल्याच घरचं म्हणजे जे रिश्तेदाराचे लग्न आहे तर जाणं तर गरजेचंच राहते. तर तेच म्हणत आहे की लग्न माहीत तर होतं की आमची जे लग्न आहे म्हणजे लग्न कसे उशिरा लागतात. आता म्हणजे असं विचार नाही करत की ज्या मुहूर्त असतो त्या टायमाला लागलं पाहिजे, तसं नसते. ते लग्न जे मुहूर्त असतो त्याच्यावर कधीच लागणार नाही, ते आराच्या ढेऱ्याला जे म्हणतो आपण वेळ गेल्यावर ते लग्न लागते असं आहे. तर असं आहे म्हणजे म्हणतात ना की ते लग्न सकाळीच ते काय त्यांचे ते रिवाज राहतात. आणि पुन्हा मग नवरदेव झाल्यावर ते किंवा नवरीन झाल्यावर त्यांचं ते मग ते नाचत येणं हे ते म्हणजे नाही का खूप सारे असे म्हणजे ज्या दिवशी आपण लग्न राहतं त्या दिवशी पण कोणाकोणाचे रिवाज राहतात ते करतात असं पण आहे. तर तिथे आम्ही गेलो. जे मंडप होता म्हणजे लग्न होतं घरीच लग्न होतं त्यांच्या, पण थोडंसं घराजवळ म्हणतात ना की समाज मंदिर किंवा मंदिर असते असं छोटं, म्हणजे नाही का चांगलंच होतं. तर तिथं त्यांचं लग्न होतं घराजवळच जे आहे ते. गेलो तर डायरेक्ट हॉलमध्ये गेलो आम्ही. घरी थोडंसं बघितलं तर घरी म्हणजे खूप सारे पाहुणे होते ना, घरही असं एकदम मोठं नव्हतं. तर असं होतं. तर तेच म्हटलं की छान मग याच्यामध्येच गेलो, जे मंदिर म्हणत आहे, जे हॉल म्हणत आहे, हॉलच म्हणू शकतो आता कारण की. तर तिथे गेलो तर तिथे एकच कूलर ठेवलं होतं. असा या गरमीच्या उन्हाळ्याचं हे म्हणायचं म्हटलं तर आपल्याला म्हणजे नाही का थोडासा थंडावा पाहिजे.
झाडही म्हटलं तरी थोडंसं कसं नाही का थोडा वेळ राहते, मग कसं तिथेही ऊन येऊन जाते कधी कधी सांगत आहे. म्हणजे अशी ऊन अशी जात असते ना, तर ते तसंही होऊ शकते. तर किती वेळ बाहेर पण किती वेळ बसणार आहे आपण. कार्यक्रमाला गेला तर जिथं आहे तिथेच जावं लागेल आहे की नाही. तर तिथे एकच कूलर होतं, तर कशी बशी तिथे जागा मिळाली मला. तर हजबंड तर ते म्हणतात ना कूलर आहे तर बायाच बसणार तिथे, माणसं तर बसू कारण की माणसाला उठवून टाकतात. तर असं आहे, तर कसं बसं त्या कूलरसमोर जागा भेटली तर तिथे बसूनच राहिलं. कुठेच म्हणजे म्हणतात ना, जसं आता हजबंडचं गाव आहे तर 10 लोक मिळतात किंवा बोलतात असं तसं ओळखी होते, तर ते काही तसं केलं नाही. मग लोक असे म्हणायला लागले की अगं, म्हणजे म्हणायला लागले की खूप दिवसांनी आल्या आणि बोलत पण नाही असं वगैरे. तर म्हणजे मी तेवढा विचार केलाच नाही, कारण की मी म्हटलं नाही, मला म्हणजे थोडंसं थंडावा पाहिजे, कारण की तेवढंही म्हणजे कूलरसमोर थोडंसं बसलं होतंही. मग ते म्हणतात ना वरात आली आणि मग ते पूर्ण गर्दी होऊन गेली, तर त्याच्यामुळे ते हवाच नाही लागायची. आणि ते लग्न किती वाजता लागलं, 4-4:30 वाजता लागलं. आम्ही किती वाजता गेलो, 12ला गेलो आणि ते लग्न 4-4:30 वाजता लागलं असं आहे. तर इतकं ते पाणी म्हणतात ना, आता उन्हाळ्याचा पाणी बॉटल पण आपण घेऊन जातो असं म्हणून नाही. तिथे पण जिथे आपल्याला कोणताही कार्यक्रम झाला तर अवेलेबल असते पाण्याची जी सुविधा आहे. पण कधी कधी कसं आहे, पाण्याचा फरक पडतो. तर सांगत आहे की मला अक्षरशः उन्हाळी लागली. जे त्रास होतो आपण बाथरूममध्ये जे आपण म्हणतो, ते उन्हाळी लागली. आणि कसं आहे म्हणजे तेव्हा नाही त्रास झाला जे आपण म्हणत आहे की लग्नामध्ये वगैरे, कारण की पाणी पिलं थोडंसं. आणि कसं सांगत आहे की आपण कसं घरून वगैरे आता हे लागते काय म्हणते उन्हाळ्यात किंवा ऊन आहे म्हणून आपण कसं तहान जेवून घरूनच पाणी पिऊन निघतो किंवा कुठं थांबतो आपण तर पाणी पितच जातो असं आहे. आणि तहान लागते की मग छान असं म्हणजे भरपूर पाणी पिऊन घेतो. तर तिथे गेल्याबरोबर म्हणजे म्हणतात ना की थोडंसं विलेज आहे किंवा खेडेगाव आहे, तर तिथे बाथरूमचंही थोडंसं म्हणजे जे आहे आपण काय म्हणतो ते सुविधा म्हणा, तर तिथे नव्हती कुठेही. म्हणजे आपलं कसं आहे, आपण कुठेही कधी गेलं तर कसं थोडंसं राहते कुठेही हॉलमध्ये असं बाथरूमची सुविधा म्हणा किंवा काही असं नाही का, तर तिथे असं बाथरूमचं नव्हतं. आणि मग कसं होतंही तरी ते कसं आपल्याला मला थोडंसं जाऊ. पण आता कसं ते आपल्याला जे आहे लागून राहते बाथरूम वगैरे, तर जाणं तर गरजेचंच आहे असं आहे. तर गेले, पण ते मला बरं काही वाटलं नाही. मग तिथून मग काय केलं की पाणी आपल्याला तहान लागतेच, पाणी पितच गेलं थोडं. आणि एकदम नाही, कारण की मला ते म्हटलं की आता एक बाथरूमला गेलं तर मी म्हटलं आता नाही जात तिथे असं आहे. पण पाणी आता कारण की पिणं थोडं हलकं चालूच होतं असं आहे. तर काय झालं पुन्हा मग ते पूर्ण घरी आल्यावर जे त्रास झाला, तर काही बोलायचं कामच नाही. म्हणजे ते बरंच नाही वाटत होतं असं आहे. तर आणि येताना आम्ही ते थोडासा गन्याचा ज्यूस पिला होता, जे उसाचा रस आहे ते. तर त्याच्याने मला थोडंसं वाटते असं म्हणजे नाही का, काही वेळाने बरं वाटत होतं की काय का माहीत नाही. पण मला आल्यावरनं असं बरंच नाही. आल्या आपण बाहेरून आलो, कारण की गरमी होते, आंघोळ वगैरे करतो, छान थंड पाण्यानं वगैरे आंघोळ वगैरे केली. पण नाही का ते नाही का त्रास म्हणजे होत होता आणि जात नव्हता. घरी आल्यावरही कसं पाणी पिलं, पण ते म्हणजे म्हणतात ना लवकर जात नाही किंवा त्याला वेळ लागते, तर ते तसंच आहे. पुन्हा घरी आल्यावर आपलं स्वयंपाक पाणी राहते, पुन्हा गरमीमध्ये राहावंच लागते असं पण आहे. तर तेच म्हटलं की तो त्रास होते, जे झाऊ म्हणतो किंवा ते उन्हाळी म्हणतो आपण, ते म्हणजे कसं या मे महिन्याच्या याच्यामध्ये घरी राहिलं तर काही वाटत नाही आपल्याला. कारण की आपल्या घरात राहते, कूलर चालू राहते, AC चालू राहते, सगळ्याच गोष्टी ज्या आपल्या आहेत ते चालू राहते, त्याच्याने आपल्याला घरामध्ये काही वाटत नाही. पण तेच सांगत आहे की एखादी ते आपण बाहेर गेलं आणि जास्त करून कुठं विलेजमध्ये बाहेरही गेलं तरी कसं उन्हामध्ये जावंच लागतं थोडंसं. म्हणजे कोणतं काही आपण पाहतो म्हटलं थोडंसं बाहेर निघावंच लागते असं आहे. पुन्हा एक सांगायचं म्हटलं तर मला एक तिथले पाहुणे सांगत होते की आम्ही म्हणे म्हणजे तिथे कसं तिकडल्या एरियामध्ये जास्त बसा वगैरे किंवा ॲटो वगैरे चालत नाही. तर अर्ध्या तास म्हणजे जे बस वगैरे आहे ते काय उतरवून दिले. आणि मग तिथून त्या अर्ध्यातून मग ते जे मुलाच्या घरापर्यंत आहे ते लोक पैदल गेले म्हणतात. म्हणजे या उन्हाच्या तडाख्यामध्ये त्याने ते लोक पैदल गेले. इतकं म्हणजे ते बरं नाही वाटत म्हणे, इतकी म्हणजे अंगावर ऊन येत होती म्हणे, चटचट जे आहे ते अशा शरीराला जे चटके आहे ते लागत होते म्हणून उन्हाची. पण आता काय करणार म्हणे, काही एक म्हणजे तिथून एक वाहन नाही जात होतं म्हणे असं. म्हणजे ते तिथून रस्ता होता म्हणे, पण आता काय करणार म्हणे, जाणं तर जरुरी आहे. म्हणजे ते तिथले रिश्तेदार सांगत होते की आम्ही असे आलो बा लग्नाला असं आहे.
तर तेच म्हणते की ज्यांच्याकडे आहे गाडी वगैरे तर ते कसेही आपले जाऊ, पण ज्यांच्याकडे नाही आहे बस ॲटो जे आहे त्यांनी त्याची जात असतात त्याच्याने. तर ते सांगत होते की इतकं म्हणजे चटचट अंगात हे होत होतं म्हणे, चटाके लागत होते म्हणे ना, गरमी तर गरमी म्हणे. आणि कसं रोडही इतका गरम असतो कधी पाहिले असेल, आणि तो पण असं म्हणजे आग म्हणजे ते गरम रोडाचाही वाफ मारत असतो कधी कधी असं आहे. तर मी म्हटलं अरे बापरे, म्हणजे असं आपण विचार करतो की आहे जाणं जरुरी आहे कुठेही असं लग्नामध्ये म्हणा, कारण की रिश्तेदार आहे तर जाणंच आहे. आणि हे पुन्हा मे महिना म्हटल्यासारखं गरमीनं परेशान आपण, पुन्हा आपल्याला कसं कोणतंही पुन्हा जात करतो म्हणजे तेच सांगत आहे की साडी लावून राहतो किंवा ड्रेस लावून राहतो, चांगला ड्रेस राहतो आपली, थोडंसं खराब व्हायची आपली म्हणजे कसं शक्यता राहते. कारण की तेच आताच सांगितलं बाथरूममध्ये गेलं ते हायजिनिक म्हणजे नव्हतं तेवढं, म्हणजे हे म्हटल्यासारखं म्हणजे तिथं मला थोडंसं हेच वाटलं. तर तेच म्हणत आहे की आपण चांगलं ड्रेस लावून जातो, साडी लावून जातो, तर कसं म्हणजे हे करायचं बा तिथे नाही का ॲडजस्टमेंट म्हटल्यासारखं. तर तेच म्हणत आहे का मग त्याच्यानी मग असं वाटलं की अरे नाही आलं असतं, म्हणजे नाही आलं असतं असं म्हणून नाही विचारायला, पण थोडंसं तरी नाही का म्हणजे काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे असं होतं. तर असं आहे. तर तेच म्हणता की आपण घरी राहिलं तर तेवढं काही म्हणजे तेवढं काही बाहेर निघतच नाही तर तेवढा काही प्रॉब्लेम नाही, पण बाहेर गेलो थोडंसं कोणत्याही कार्यक्रमाला, आता जे उन्हाळ्यामध्ये जे कार्यक्रम आहेत लोकांचे, कोणत्याही आपण कार्यक्रमाला बाहेर जर गेलं तर थोडीशी आपली काळजी म्हणजे पाणी तर पिणं गरजेचं आहेच, पण कुठेही आपण बाईचं तर थोडंसं परेशानीच होते, कारण की माणसांचं काही तेवढं टेन्शन नाही, पण बाई म्हटलं तर तेच म्हणते बाथरूम लागते तर कुठेही जाऊन नाही बसू शकत असं आहे. तर तेच म्हणत आहे. आणि कसं आजूबाजूला लोक असतात त्याच्यासाठी थोडंसं म्हणजे नाही का मला थोडंसं वाटलं, म्हणून मी थोडंसं म्हणजे मला हजबंडला सांगितलं मी आता थोडंसं पाणी नाही पिणार, म्हटलं म्हणजे पिणार थोडंसं, पण घरी आलं बहुत म्हणजे असं वाटलं की थोडंसं दवाखान्यात वगैरे जावं की काय असं वगैरे, म्हणजे थोडासा विचार आला. मग हजबंडला म्हटलं अगं पाणी पे आणि थोडीशी आराम कर, थोडं बरं वाटेल म्हणे असं वगैरे म्हटलं. तर म्हटलं ठीक आहे मग हे तरी करून बघते, कारण की कसं आहे ते दिवसभर उभं राहणं किंवा कसं हवा आपल्याला जे आहे गरम गरम हवा जे आहे मिळत असते बाहेरची म्हणा किंवा तिथं हॉलमध्ये म्हणा तिथे, त्याच्यामुळे कधी कधी कसं आहे आपलं शरीर जे आहे म्हणजे आपण घरी राहतो जे आहे कूलर लावून राहतो डायरेक्ट, तर थोडंसं थंडावाच लागत असते, पण तिथं थोडंसं किती म्हटलं तरी गरम गरमच मारत होतं, कारण की सांगत आहे की लगेच वरात आली आणि मग ते हे झालं. तर असं आहे. आणि लग्न पण इतके उशिरा लागतात की काही म्हणजे बोलायचं कामच नाही, त्याचं ते नाचणंच संपत नाही, हे इथे म्हटल्यासारखं असं आहे. म्हणजे लोक कसे परेशान होऊन जातात असं आहे की म्हणजे कसं आहे कुठले कुठले लोक आपण खर्च म्हणजे आहे पत्रिका देत, तर कुठले कुठले लोक येतात, कुठून कुठून येतात की आपल्या रिश्तेदाराचं लग्न आहे तर यावं लागते. पण कसं आहे कधी कधी मग लहान मुलांची थोडंसं म्हणजे गैरसोय होऊन जाते, तरी तिथे थोडंसं नाश्ता वगैरे दिला म्हणा. तर तेच म्हणताय की थोडंसं लग्न जे आहे ते लवकर लावलं छानच म्हणजे सगळ्यांसाठीच चांगलं असते आहे की नाही असं आहे. तर तेच एक मुलाचं काम, कारण की कुठेही गेलं तर आपली स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, खूप पाणी पिणं गरजेचं आहे, कारण की उन्हाळा लागला आहे. आणि तेच म्हणतात की बाहेरचं थोडंसं प्रॉब्लेम होतेच, तर तेच म्हणत आहे की पाणी पिणं घरी आपण राहिलं तरी खूप पाणी प्यावं लागते, तेव्हा आपल्याला थोडंसं बरं वाटते, आणि ते थंड पाणी पाहिजे असं आहे. तर कोणाकोणाला ना जसं तर मी सांगत आहे आईला वगैरे माझ्या, तर थंड पाण्याचं तिला ते पित नाही, ती मडक्यातलं पिते, तर ते त्यांच्या मडक्यातलं ना मी पण पिऊ नाही पाणी. तर माझी आई हमेशा हर वर्षी किंवा 2 वर्षानंतर ते मडकं घेत असते, तर त्या मडक्यातलं पाणी ती पित असते. पण इतकं छान ते थंडगार ते पिलं ना, मी व्हिडिओ पण टाकला आहे शॉर्ट व्हिडिओ म्हणून, तर इतकं पाणी थंडगार ते पाणी इतकं छान वाटत होतं ती पिल्यानं, खूपच म्हणजे ते म्हणतात ना की ते मडक्याचं पाणी ते खूपच छान असते शरीराला म्हणून तर पिलं. पण माझ्याकडे आहे मडकं, घेतलं होतं, पण ते काही थंड येत नाही, तर मी ते ठेवणंच बंद केलं आहे असं आहे. तर असं आहे. तर स्वतःची काळजी घेणं या उन्हाळ्यामध्ये खूप गरजेचं आहे. आणि एकदम म्हणजे ते म्हणतात ना की आपण एकदम मेकअप हे ते लावून किंवा ज्वेलरी हे ते लावून काही फायदा नाही आहे, कारण की आपल्यालाच त्रास होतो असं पण आहे. तर म्हणून म्हणता की पाण्याची बॉटल घेऊन जाणं किंवा थोडंसं थंड याच्यामध्ये राहणं खूप गरजेचं आहे, हे आहे. आणि स्वतःची काळजी घेणं या उन्हाळ्यामध्ये खूप गरजेचं आहे. आपल्या जे म्हणजे आपली सुविधा राहिली कुठं जाऊन याची हे ते म्हटल्यासारखं तर जावं, नाही तर मी आताच सांगितलं होतं की गाड्या भेटत नाही, बसा भेटत नाही, मग असं पैदल जावं लागतं असं आहे. तर हे छोटंसं थोडंसं म्हटल्यासारखं लग्नाची थोडीशी माहिती म्हटल्यासारखं की असं पण असते लग्नामध्ये पण असं आहे. ठीक आहे. जय श्रीराम.